कर्जत तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या 2 चिमुकल्यांवर स्कूल बस मधल्या क्लीनरनं अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणामध्ये क्लीनरवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। जालन्यामध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलं। जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं ही कामगिरी केलेली आहे। या प्रकरणामध्ये मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करतायत। वर्ध्यामध्ये एका महिलेनं बसमध्ये चोरी केल्याची घटना घडलेली आहे। मात्र या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी बसमधील प्रवासादरम्यान या महिलेला ताब्यात घेतलं। आरोपी महिलेकडून 4,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली। जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागातील दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। या कारवाईमध्ये 1,38,000 रुपयांची दारू आणि गुळ मिश्रित रसायन पोलिसांनी जप्त केलं। या प्रकरणामध्ये जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना तालुक्यातील रामनगर इथे अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलं। जालन्याच्या मौसपुरी पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईमध्ये 12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करतायत। पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली। ही घटना पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्याजवळ घडली। या कारवाईमध्ये 8,500 लिटर दारू आणि एक कार जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या सिन्नर गुरेवाडी फाट्यावर वृद्धाविरोधात पशु संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्या दुचाकीला 4 चाकी वाहनांना धडक दिली, त्यामुळे दुचाकीवरील गोमांस रस्त्यावर पडलं। त्यानंतर नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं डिसेंबर 2024 मध्ये उघडकीस आलं होतं। घाटी रुग्णालयाला 2 कोटींची औषधं पुरवण्यासाठी विशाल एंटरप्राइजेसनं निविदा भरली होती। दरम्यान आता शासकीय घाटी रुग्णालयामध्ये 2 ठिकाणी बनावट औषध घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला। बीडच्या केसमध्ये चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाचा जीव गेलेला आहे। वादावेळी उचलून आदळल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता आणि या घटनेतील आरोपी सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये केस पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय, तपासाला सुरुवात केली आहे। मुंबई सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी केली। HSRP नंबर प्लेटसाठी बनावट वेबसाईट बनवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। बेंगलोरमधून व्यक्तीला अटक करण्यात आली। त्यानं आजवर अनेक गाड्यांच्या HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशनसाठी नोंदणी करायची म्हणून पैसे घेतले होते।